कदाचित मुलीला असंच असते वाटते, मला तरी वाटते. कितीही सासरी घरी असेल आणि माहेरी कितीही गरीब असेल किंवा कसेही असेल तरी ना, माहेर ते माहेरच असते. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजणं? आय होप तुम्ही सर्वजणं छान मस्त आणि मजेत असाल. तर मला व्हिडिओ बनवण्याचं हे कारण म्हणजे आज मी माहेराहून इकडे सासरी आलेली आहे, म्हणजे माझ्या घरी आलेली आहे. तर मला ना यार एवढंसं गमत नाही आहे, म्हणजे कसं तरी वाटत आहे, असं रड आल्यासारखं होत आहे. तर तुम्हालासुद्धा असं होते का? कारण की मी म्हटलं 8 दिवस मी थांबली होती घरी आणि मग इकडे आल्याच्या नंतर ना मला म्हणजे असं बिलकुलच गमत नाही आहे. रड येत आहे आणि काय करू आणि काय नाही. आणि माझ्यासोबत ना आई आणि बाबा आले होते. तर आई बाबा आले होते आणि मग आई बाबा गेले आज. तर ना खूपच कसं तरी वाटत आहे, बिलकुलच गमत नाही आहे. मग मी म्हटलं का बा व्हिडिओ करा, थोडंसं फ्रेश व्हावं. तरी पण ना मनच नव्हतं लागत. याला असं प्रत्येकाला होते वाटते. म्हणजे यावेळेस ना मला म्हणजे असं गमतच नाही आहे, बिलकुल गमत नाही आहे. काय माहिती, आम्ही माहेरी गेलो होतो ना, तर सर्व बहिणी वगैरे एकत्र आलो होतो आणि मस्तपैकी एन्जॉय केला. आणि मग तिथे छान वाटत होतं. इकडून जाताना ना जाऊ वाटत नाही आणि म्हणजे इथेच राहिलं ना तेव्हा जाऊ वाटत नाही. आणि मग तिकडून येताना ना तर बिलकुल बॅग वगैरे पॅक करतो ना, तेव्हा तर खूपच कसं तरी वाटते. पण कदाचित मुलीला असंच असते वाटते, मला तरी वाटते. कितीही सासरी घरी असेल आणि माहेरी कितीही गरीब असेल किंवा कसेही असेल तरी ना, माहेर ते माहेरच असते. पण माहिती नाही, मला ना खूप रड येते. म्हणजे असं म्हणजे मला इथे काही त्रास वगैरे नाही आहे. तर बघा, इथे तर मी म्हणजे आम्ही दोघं जण आणि माझी मुलगी तिघंच जण असतो. सर्व काही व्यवस्थित आहे. पण कसं तरी वाटत आहे, रड येत आहे, गमत नाही आहे. तर मला हेच म्हणायचं होतं की आपण ज्या मुली असतो ना त्यांच्या लाईफमध्ये हे असंच असतं असं वाटते मला. तर बघा, आज सर्वजण गेले तर मी एकटीच होती घरामध्ये. प्रिशा झोपलेली आहे. प्रिशाना झोपून आहे, यांनी ऑफिसला गेले. तर ना एवढं मन भरून आलं ना खूप जास्त. मग मी म्हटलं एकट्यात मला रड आला, मी रडून दिली. तर मग म्हटलं फ्रेश होण्यासाठी व्हिडिओ तरी बनवू आपण. पण व्हिडिओ करताना सुद्धा मला ना रड येत आहे. पण असू द्या, जाऊ द्या, मुलीचं असंच असते वाटते. तिकडे असं वाटत असेल मला, मी यावेळेस जरा जास्त दिवस राहिली होती. 8 दिवस थांबली माहेरी. नाहीतर मी थांबत नाही एवढ्या वेळेस, कारण की यांच्यासोबत जाते आणि यांच्यासोबत येते. 2-3 दिवस थांबते आणि लगेच सोबत येते. यावेळेस मी एकटी गेली, बसने गेली आणि येताना एकटीच येणार होते. पण आईबाबाला म्हणजे मला एकटं नको पाठवू वाटलं, कारण की छोटी मुलगी होती आणि बॅग्स वगैरे होत्या, त्याच्यामुळे मग त्यांनी आले सोबत आणि आई बाबा आले सोबत आणि मग गेले. जेव्हा इथून आई बाबा गेले तेव्हा तर खूपच कसं तरी वाटत होतं. काय जाऊ द्या, काही नाही. पण कदाचित असं प्रत्येक वेळेसच होते. कसं तरी वाटते, पण थोडं फ्रेश व्हायला वेळ लागते. तर नाही होत आहे माझ्याकडून बोलणं. मला असं सहज व्हिडिओ करू वाटलं म्हणून मी केला. तर
जाऊ द्या ते. मी गावाकडचे मस्तपैकी ना व्लॉग्स टाकलेले आहे. जर तुम्ही कोणी बघितले नसाल तर नक्कीच बघा. मी झोपेतून उठली आणि मोबाईल घेतली, तसंच व्हिडिओ करायला बसली, काहीही नाही केलेले आहे. प्रिशाला झोपू घातली आणि मी सुद्धा झोपली होती तिच्यासोबत. मी लवकर उठली आणि मग घर वगैरे आवरून आहे, सगळेच कामं आहे. पाऊस खूप चालू आहे इकडे. आत्ता थोडासा कमी झाला, आभाळगच येऊन आहे. यांनी ऑफिसला गेले, ऑफिसवरून येईल आता थोडा वेळात, पण बिलकुलच कमत नव्हतं मला. मग मी व्हिडिओ केला, तर म्हटलं तुमच्यासोबत तरी शेअर करा. आणि प्रत्येकच मुलीला कितीही चांगलं असेल ना तरी पण म्हणजे मन कुठेतरी भरून येतं खूप जास्त. सो मलाही तसंच वाटत आहे, किंवा माझं जास्त मन हळवं असू शकतं, म्हणून असं वाटत असेल. कोणी स्ट्रॉंगसुद्धा असतं, नाही येत कोणाला रड वगैरे, पण मला ना येते रड, म्हणून सो जाऊ देते. तर थोडे कपडे लावले होते मशीनमध्ये, ते कपडे झालेले आहे. तर ते कपडे सुकवून घ्यायचे, बाहेर टाकते म्हटलं. तर आभाळ खूप आहे, दाखवतो तुम्हाला बघा. हे बघू शकता, खूप जास्त आभाळ आहे. गावाकडे जाऊन ना पूर्ण चेहरा सावळा झालेला आहे, कारण की एवढी जास्त ऊन आहे ना गावाकडे, खूप जास्त. तर सो बाकी काय ते बघा फ्रेंड्स, मी सहजच छोटासा व्हिडिओ केला. माझं मन नव्हतं लागत, म्हटलं कुठेतरी व्यक्त करा, म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर चला मग 2-3 दिवसात व्यवस्थित होऊन जाईल. पण माझ्यासारखं तुम्हालाही होते का, मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला मग मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. बाकीचे कामं आहे, मला व्हिडिओ शूट करायची इच्छा नाही होत आहे, कारण की मनच नाही लागत आहे काम वगैरे करण्याच्या ह्याच्यात. तर असो, तर चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला पाहायला आवडला असेल. तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल या बटनावर प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्याकडे येईल. आणि इथे बघा, ही मेहंदी आहे ना, एकदम इन्स्टंट रंगणारी आहे. तर मी प्रत्येक वेळेस ना माहेरी गेल्यानंतर मेहंदी आणि नेल पॉलिश हमखास लावते. माझी आई ना माझ्यासाठी म्हणजे ती घेऊनच ठेवते, मेहंदी घेऊनच ठेवते. तर मी नेहमी लावत असते. अशी सवय कोणाकोणाला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. Audio Jungle.